महाराष्ट्र शिवपानंद शेत रस्ते चळवळ. हक्काचा शेतरस्ता मिळवण्यासाठी 21 प्रमुख मागण्या. मागेल त्याला शेतरस्ता. माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांच्या याचिका क्रमांक 8247/2023 च्या आदेशान्वये तहसीलदारांनी 60 दिवसात शेतरस्ता खुला करून हद्द निश्चित करावी व सर्व तहसील कार्यालयांना सूचना द्याव्यात. राज्यातील सर्व नायब तहसीलदारांसह मंडळ अधिकाऱ्यांना शेतरस्ते खुले करण्याचे पोलीस यंत्रणेसह स्वतंत्र अधिकार मिळण्याबाबत राज्यातील तहसील जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वतंत्र शेतरस्ता दिन सुरू करावा. वहिवाटीच्या शेतरस्त्यांना तातडीने गाव नकाशावर घ्यावेत. प्रत्येक सर्वे नंबर मधील एकाच गट नंबरच्या बांधावरून शेतरस्ता उपलब्ध असावा. शेतातील नकाशावरील शेतरस्त्याचा सर्व हद्द निश्चित करून त्याची लांबी रुंदी नकाशावर नमूद करावी. तहसील कार्यालयामार्फत दिलेल्या शेतरस्त्याच्या अपीलनंतर माननीय प्रांत साहेबांनी स्वतः अथवा आपल्या अधिकाऱ्यामार्फत स्थानिक चौकशी करून आपल्या कार्यालयामार्फत निकाल द्यावा. तो अर्ज पुन्हा पुनरावलोकनासाठी तहसील कार्यालयाकडे पाठवणे बंद करण्यात यावे. सदरील शिवपानंद शेतरस्ते या कामी जे काही पोलीस संरक्षण मिळणे कामी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे अर्ज पडताळणी कामी न जाता सदरचा बंदोबस्त पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत पोलीस आणि त्याचे सर्व अधिकारी तालुका पातळीवर पोलीस स्टेशनला देण्यात यावा. शेतरस्ते अभावी पडीक राहणाऱ्या शेतजमिनी धारकांना शासनाने तत्काळ विनाअट नुकसान भरपाई देण्यात यावी. वाटपपत्र शेतरस्त्याचा उल्लेख झाल्याशिवाय वाटपपत्र मंजूर करू नये. प्रशासकीय कार्यालयात दाखल करण्यात येणाऱ्या प्रत्येक अर्जाला उत्तर देणे बंधनकारक करावे. शेतरस्त्याची नोंद सातबारा सदरावरील इतर अधिकार मध्ये घेण्यात यावी. शिवपानंद शेतरस्त्याचा हद्द निश्चित करून त्याला नंबरी लावून त्याची विशिष्ट कालावधी मुदतीत सर्वेक्षण करून नंबरी हटवण्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे. राज्यातील सर्व शिवपानंद शेतरस्त्याच्या मोजण्या पूर्ण करून तातडीने दर्जेदार शेतरस्ते बनवावेत. अतिक्रमित शासकीय गाव नकाशावरील शिवपानंद शेतरस्त्याची कोणीही तक्रार दाखल केल्यास तातडीने त्यावर कारवाई करावी. शासकीय शिवपानंद शेतरस्त्याच्या हद्द निश्चितीनंतर अपीलचा अधिकार नसावा. शासन निर्णय बनवताना महसूल खात्यामार्फत बनवावा. रस्ते खुली केल्यानंतर त्याला तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा. जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात राहण्यासाठी तालुका तहसीलदार यांना GPS सिस्टम यंत्रणेचा वापर करावा. जिल्हाधिकारी यांनी दर 15 दिवसातून एक दिवस VC द्वारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संपर्क साधावा. शिवपानंद शेतरस्ते चळवळीची दखल घेत श्रीगोंदा तालुका तहसीलने शासन निर्णयाचे पालन करत पहिले तालुकास्तरीय ऐतिहासिक परिपत्रक काढून यशस्वी अंमलबजावणी चालू केली. त्याचे विशेष सहकार्य लाभत असून तालुका प्रशासनाला राज्याला दिशादर्शक राहील असा कृती आराखडा तयार करून मॉडेल करण्यास सहकार्य मिळावे. संघटित रहा, हक्कासाठी लढा, असे महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळ समितीने कळविले आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.